अपेक्षा आहे। येत्या काळात पाऊस न झाल्यास भीषण स्थितीची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला होता। सध्या वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10.35% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन यावर्षी ठप्प असल्याचं दिसून येत आहे। अतिवृष्टीमुळे ताम्हिणी घाट, आंबेनळी घाट आणि बोहर घाटात कोसळलेल्या दरडी यामुळे प्रशासनानं बंद केलेले रस्ते आणि गेल्या 2 दिवसांपासून पावसानं मारलेली दडी यामुळे रायगडच्या पावसाळी पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय। रायगड आणि पुण्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। गाव पुणे रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो स्थानिक व्यावसायिकांबरोबर पर्यटकाला बसताना दिसत आहे। सध्याची दृश्य आपण पाहता हा ताम्हिणी मार्ग आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर पावसामध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते। मात्र हा रस्ता पूर्णपणे बंद असल्या कारणाने आपण पाहतो या ठिकाणी सुखसुखाट पाहायला मिळतोय आणि याचा थेट परिणाम जो आहे तो व्यावसायिकांवर झालेला आहे। कुठलाही व्यवसाय या ठिकाणी चालू नसल्याने आर्थिक फटका जो आहे तो या इथल्या व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे। या ठिकाणी आपण पाहिला तर कोणीही पर्यटक या रस्त्यावर वरती असणाऱ्या धबधब्यावर जाऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। याचा फटका जो आहे तो व्यावसायिक आणि पर्यटकांना रायगडमध्ये बसताना दिसत आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। दरड कोसळल्यामुळे रस्ता खचल्यामुळे खूप नुकसान झालं आहे। पर्यटक यायचे ते सुद्धा बंद झाले आहेत। आता इथे बंदोबस्त आहे की पर्यटक जाऊ पण शकत नाही, येऊ पण शकत नाही। आमचं म्हणणं आहे की एवढे हॉटेल सगळे आहेत ते पर्यटकांवरतीच आहेत। तर माझं म्हणणं आहे की लवकरात लवकर रस्त्याचं काम व्हावं, पर्यटक चालू व्हावं। आमचं सुद्धा नुकसान खूप होत आहे। पालघरच्या तांदुळवाडी किल्ल्यावर जाणारा मार्ग बंद करण्यात आलाय। तांदुळवाडी किल्ला परिसरात भूस्खलन झालंय। पर्यटकांनी किल्ल्यावर जाणं टाळावं प्रशासनानं आवाहन केलंय। तांदुळवाडी किल्ल्यावर दगड, माती घसरण्याचा धोका आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तांदुळवाडी किल्ला परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय। त्यामुळे दरडी कोसळल्यानं हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे।